आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, येळकोट येळकोट जय मल्हार अशा गगनभेदी घोषणा देत रावेर तालुका धनगर समाजाच्या वतीने आज आरक्षणाच्या मागणीसाठी रावेर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। रावेर सावदा रस्त्यावरील नवीन विश्रामगृहाजवळ हे आंदोलन यावेळी करण्यात आले। नमस्कार, आपलं रावेर न्यूज मीडियाच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत आहे। शेतकरी, शेतमजूर, केळी उत्पादक, शेतकऱ्याचा विषय असो, केळी उत्पादकाचा असो किंवा शेतमजुराचा विषय असो किंवा तालुक्यातले कुठले विषय असो, आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम आपलं मीडिया न्यूज चॅनल करत आहे। आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या हातून अजून अशाच सर्वसामान्य प्रश्नांना वाचा फोटो ही शुभेच्छा। समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, डॉक्टर भगवान कुईटे, ॲडव्होकेट प्रवीण पासपोहे, जयेश कुईटे, भिलाल सोनवणे, संदीप सावळे, राजन लासूरकर, संदीप लासूरकर, दिलीप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समाज बांधवांनी रस्त्यावर बसत रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भावना संतप्त व्यक्त केल्या। जे समाज घटक किंवा शासनातील घटक समाजाच्या आरक्षणाआड येत आहेत त्यांना जागा दाखवू अशी संतप्त प्रतिक्रिया समाज बांधवांनी व्यक्त केली। बघूया या आंदोलनाचा वृत्तांत आपलं रावेर मीडियाच्या दर्शकांसाठी। धनगर ही जमात महाराष्ट्रामध्ये भारतात कुठेही अस्तित्वात नसताना 1956 साली जाणून बुजून धनगर ही जमात अस्तित्वात आहे असा एक प्रोपगंडा त्यांनी राबविला व धनगर ही वेगळी जमात आहे। धनगर जमात ही ST मध्ये मोडते व धनगर हे अनुसूचित जमातीमध्ये येत नाहीत अशा प्रकारचं त्यांनी वातावरण निर्माण केलं। 1990 पासून धनगर समाजाच्या सर्व महाराष्ट्रातील नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन हा लढा, आरक्षणाचा लढा पुढे चालू ठेवला। आता वेळोवेळी आमच्या समाजाचे नेत्यांनी आंदोलनं करून याला पुनरुज्जीवित केलेलं आहे। आजही बारामती आणि लातूर येथे आमच्या समाजाचे काही नेते उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे। त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका स्तरावर धनगर समाजाच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आलेला आहे। मी शासनाला तालुका धनगर समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन बरेच दिवसापासूनची आमच्या धनगर समाजाची मागणी आहे की धनगर समाजाला ST आरक्षण मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तसं तरतुदीसुद्धा केलेली आहेत। धनगरांना आरक्षण द्यावं असं फक्त एक पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे आमच्या धनगर समाजाला STचं आरक्षण मिळू शकत नाही। खरं म्हणजे धनगर समाज हा गावोगावी जर आपण बघितला तर शेळ्या मेंढ्या पाळणारा समाज आहे आणि गरीब परिस्थिती अतिशय गरीब समाज आहेत, मग गोरगरीब आहेत आणि म्हणून त्यांचा आर्थिक विकास करायचा असेल, राजकीय विकास करायचा असेल तर त्यांना आरक्षण जर मिळालं तर त्यांचा या धनगर समाजाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बरेच दिवसांपासूनची आमची मागणी आहे। तर शासनाला या ठिकाणी आम्ही रावेर तालुका धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर या ठिकाणी धनगर समाजाला ST आरक्षण मिळावं। आणि आता आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रभरातील युवक हा रस्त्यावरती उतरला आहे। जोपर्यंत धनगर समाजाच्या हातामध्ये STचे दाखले भेटणार नाही तोपर्यंत धनगर समाजाचा युवक शांत बसणार नाही। आपण पाहिलं असेल की राज्यकर्त्यांनी 75 वर्षे धनगरांचं फक्त शोषण केलं। रचड म्हणजे जसं एखादी पेलिंग मिस्टेक असते धनगर आणि धनगड आणि हे करामती वेळेस जर धनगर आणि धनगड एकच आहे तर त्याच वेळेस धनगरां समाजाला STचं आरक्षण भेटलं असतं। तर मित्रांनो, आपण पाहिलं असेल ज्या आंदोलनकर्त्यांची तब्येत चिंताजनक आहे। जर त्या आंदोलनकर्त्याला जर काही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देश हा पेटणार आहे। या मल्हारराव होळकरांचा वंशज आहे, अहिल्यादेवी होळकरांचा वंशज आहे आणि रचडक झाल्याशिवाय धनगरांच्या हातामध्ये STचे दाखले जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्राचा युवक शांत बसणार नाही। काल परवा काही लक्की जाधव नावाचा एक शेमडा युवक बोलाला की धनगर समाजाला करायचं काय, खाली वरती डोकं पाय। अरे तुला जर सांगतो ह्या आज बघ जरा महाराष्ट्रामध्ये धनगर उतरला रस्त्यावरती, तुला तुझ्या गावामध्ये उचलून
हे धनगर समाजाचे युवक येऊन गुण जातील, धनगरांच्या नांदाला लागू नको. धनगरांची जात हे वाघाच्या जबड्यात दात घालून त्याचे दात मोजणारी आहे. आणि धनगर समाजाचा युवक आता पेटला आहे. आणि जर लवकरात लवकर एसटीचे दाखले नाही भेटले तर धनगर समाजाचा युवक याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन. येडकोट येडकोट.